हा बोला. ऐकू आलं ना सगळ्यांना व्यवस्थित दिसलं? बोला. धनश्री करायला बघ. हा बोला. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव असं सांगतात की न मैं करता हूँ न भोगता हूँ, मैं कुछ खुद को कुछ मानो तो मुक्ति नहीं। आज हम शोषक है या शोषित है, ये भी कुछ समझ में नहीं आता। कौन संडास सी करायला. जाति क्या है, कौन से वर्ण के है, मैं विप्र हो या शूद्र हूँ, ये भी कुछ भी समझ में नहीं आता। इसे हम हमको सुखी होना है तो अपनी लालच सीमित रखना चाहिए। किसी राष्ट्र का राष्ट्रपति भी, अमेरिका अमेरिका का राष्ट्रपति भी किसी ही बात पर कमजोर रह सकता है, उसको सुख नहीं मिलता। लेकिन ठेले पर सब्जी बेचने वाला भी सुखी रह सकता है, वह अच्छी नींद ले सकता है। इसलिए गुरुजी ने उदाहरण दिया मुंबई धारावी में रहने वाले लोगों का। वो लोग धारावी में भी सुखी रहते हैं। और धर्म अधर्म ये मन की बात है, उससे तुम परे हो। आत्मा सब जगह फैला हुआ है। मैं करता भी हूँ और भोगता भी, न भोगता भी हूँ और न करता भी हूँ। इस बात पर, इस भाव से हम सुखी हो, तुम सुखी हो जाओ। इसीलिए संगत अच्छी होनी चाहिए, खान पान विचार अच्छे होने चाहिए। ये सब शरीर पर असर करता है। जब सब नियमित चलता है, तुम दुख से परे होकर सुखी हो जाओ। ध्यान में भी सुख मिलता है। इसलिए ध्यान प्राणायाम साधना करो, योग से सुख मिलो तो तुम सुख स्वरूप हो जाओ। सुख का चाह अपना है, सुख हमारा आत्मा का स्वरूप है, एक अंग है। भय जहाँ होने होवे वहाँ प्रीत कैसी होगी। लालच आदमी को सुख से दूर ले ले जाती है। इसलिए लालच मत करो और तुम सुख के खजाने हो। इसलिए सुख प्राप्त करने के लिए सीमित रखो, अपने लालच सीमित रखो, ऐसा गुरुदेव कहते हैं। जय गुरु। व्हेरी गुड. हा पुढे. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव सांगतायत की भयभीत असाल तर तुम्ही दुसऱ्याकडे मैत्रीचा हात करू शकत नाही. आपल्याला भय सोडण्यासाठी आपल्याला मुक्त राहावं लागेल. जर समजा एखादा इंजिनियर असेल आणि तो सदैवच इंजिनिअरिंगचं लेबल लावून फिरत असेल, तर त्याचा तो दायरा सीमित असणार आहे आणि तो सुखी होणार नाही. म्हणून त्याला ते कुठे इंजिनिअरिंगचं लेबल लावून वावरता येणार नाही. तर त्याला सगळ्या भूमिका निभावाव्या लागतील आणि त्याचा दायरा त्याला वाढवावा लागेल, तरच तो सुखी होईल. एकाच भूमिकेमध्ये राहून मी इंजिनियर आहे, मी इंजिनियर आहे, तर त्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. तो भयभीत राहील त्यावेळी, असंही गुरुजी सांगतात. पुढे. समजलं ना सगळ्यांना? समजलं सर. आज फार फार सुंदर सुंदर सांगितलं सर. बोला.
मुंबईच्या धारावीचं पण गुरुदेवांनी खूप सुंदर उदाहरण दिलं की धारावी मधल्यासारखे लोक सुद्धा खुशी सुखी राहायचं असेल तर सुखी राहू शकतात. आपल्या मर्यादा आपल्या मागण्या कमी ठेवल्या तर आपण सुखी राहू शकतो असं गुरुजींना सांगायचं. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुरुदेव म्हणतात की सुख आपल्या आत्म्याचा स्वभाव आहे आणि ज्या सुखाचा आपण शोध घेतो तो आपण स्वतःच आहोत. आणि दुसऱ्याला निकम्मा समजून आपण हे नाही होऊ शकणार मुक्त. बरोबर आहे. हा, पुढे. जय गुरुदेव. हा, जय नेहमी आपण म्हणत असतो की मी करता हूं मैं करता हूं, म्हणजे करतेपणाची जर भावना नेहमी आपल्यामध्ये राहते तेव्हा ते त्यांनी सांगितले की तेव्हा तुम्हाला ते कर्त्यापणाचा साप डसलेला आहे, त्याचं विष तुमच्या अंगात पसरलेलं आहे आणि तेव्हा म्हणून तुम्ही नेहमी परेशानामध्ये राहत असतात, परेशान होत असतात. जेव्हा तुम्ही कर्तापणाचा भाव जर साक्षी भावाने जर पाहिलं त्याकडे तर तुम्ही सुखी होऊ शकता असंही म्हटलेलं आहे. म्हणजे सुख हे हमारे आत्मा का स्वरूप है असं म्हटलं आहे. व्हेरी गुड. बाकीचे बोला. आशाताई, तुमचं काय पर्यान काय नाव आहे? जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला सर. जोपर्यंत आपण कोणीतरी आहोत असं वाटतंय तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही असं गुरुजींनी सांगितलेलं. जसं की वैश्य, ब्राह्मण, शूद्र वगैरे. तेव्हा आपल्याला म्हणजे ते भाव आपल्यामध्ये येते. जर समजा आपण स्वतःला ब्राह्मण समजलो तर आपण उच्च दर्जाचे आहोत असं वाटते, किंवा एखादा शूद्र जातीचा असेल तर आपण शूद्र आहोत, नीच आहोत असं वाटते, तेव्हा सुद्धा आपण मुक्त होऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे. आणि धर्म, जात वगैरे हे कोणतंही आपल्याला म्हणजे आपलं नाही असं जेव्हा समजू आपण तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. आपण सुख स्वरूप आहोत असं म्हटलेलं आहे गुरुजींनी. जय गुरु. बरोबर. कालच्या ह्याच्यात आपल्याला काय सांगितलं होतं? सांगा. सर एकदा सांगा काय म्हटलं. कालच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं? नींद बहुत सुखद अनुभव है, इससे आगे समाधि बहुत सुखद अनुभव है. जिने काल पण त्याचबरोबर सुखाविषयी बोलले आणि आज कंटिन्यू केले. कोणतीही गोष्ट साक्षीभावानं केली पाहिजे आणि चेतनेशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगितलं.
हे कालच्या याच्यात तुम्ही सर हे सांगितलं की हे जे काही चाललं आहे त्यात मी नाही हा साक्षीभाव ठेवायचा. काल आपल्याला काय सांगितलं कि तुम साक्षी हो, ये मान लो तो ही आप मुक्त हो सकते है कि नाही. मग आता याच्यामध्ये होतंय का नेमकं ते आज सांगितलंय आपल्याला. आपण काय समजतो, माझा हा धर्म आहे, माझी ही जात आहे, माझं हे पदवी आहे, मी हे करतो, मी ते करतो, है ना. मग ह्याच्यामुळं होतंय काय की आपण सीमित राहतो आणि आपला आत्मा हा कसा आहे, असीमित आहे, सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे, हो. है की नाही. आणि आपण जे स्वतःला समजतो ते कसे आहे, सीमित आहे. सीमित समजतो आपण स्वतः. तर मग आता आपल्याला जर मुक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, तर हे जे माझं सीमितपण आहे हे कशाचं आहे, माझ्या मनाचं आहे, माझ्या बुद्धीचं आहे, है ना. माझी मन बुद्धी ह्यामुळं मी कसा आहे, सीमित आहे. सीमित आहे. तर मग आता मला काय करावं लागेल, तर ह्याच्याही पलीकडे मी काही आहे ही जाणीव करून घ्यावी लागेल. मी एवढाच नाहीये, मी जे स्वतःला मानतो तेवढाच मी नाहीये, तर ह्याच्यापेक्षा खूप विशाल आहे मी, खूप पलीकडचा आहे. आणि ही जाणीव जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा आपण मुक्तीचा अनुभव घेतो, त्या क्षणी आपण मुक्त आहोत. आता आपली गडबड कुठं होते, आपण पकडून बसतो, कुठलं काम केलं मी हे केलं. जसं छान उदाहरण दिलंय की मिलिटरी मॅन आहे समजा, आता तो जर समजा ड्युटीवर असताना मिलिटरी मॅन आहे ठीक आहे, पण घरातही पण तो मिलिटरी मॅन म्हणून वागायला लागला तर कसं होईल, आहे की नाही. आणि हीच आपली सगळ्यात मोठी गफलत आहे की नाही. आणि दुसरं महत्वाचं काय आहे की प्रत्येकाची जी चाह आहे, इच्छा आहे, ती काय आहे, सुख मिळवणे. कोणी आता आपल्यापैकी सगळेजण आपण मेडिटेशन करतो, योगा करतो, सुदर्शन क्रिया करतो, प्राणायाम करतो, है ना, एक्सरसाइज करतो. सगळं कशासाठी करतो, सुख मिळावं म्हणून, सुखासाठी कर. सुख मिळावं म्हणून. हो. आपली ही सगळी धडपड कशासाठी आहे, सुख प्राप्तीसाठी, सुख मिळावं यासाठी आहे की नाही. देवापुढे जातो, वेगवेगळ्या देवाला नवस बोलतो, ह्या देवाशी पाया पड, त्या देवाच्या पाया पड, त्या देवाच्या पाया पड, सगळीकडे जातो, फिरतो आपण कशासाठी, सुख प्राप्तीसाठी. बरोबर आहे की नाही. पैसा कमावतो आपण, भरपूर पैसा कमावतो आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये सातत्यानं राहतो. कशासाठी, सुख मिळवण्यासाठी. मग आता हे सगळं आहे, मग आपल्याला सुख मिळवणं हे का आपल्यामध्ये, ही इच्छा का निर्माण होते आपल्यामध्ये. सगळं काय आपलं कशासाठी आहे, सुखासाठी आहे. मग हे का, तर त्याच खूप छान कारण सांगितलंय गुरुदेवांनी. कारण आपला चेतना, आपली आत्मा ही सुख स्वरूप आहे. कोणी असो, मग कितीही
श्रीमंत माणूस असू देत, एखादा गुन्हेगार असू देत, कोणीही असू देत, तुम्ही ज्याला त्याला विचारलं तुम्हाला तर तो सुख पाहिजे का हे विचारलं तर तो नाही म्हणेल का? नाही. नाही. दुःखामध्ये राहायला कोणाला आवडेल का? नाही आवडणार. नाही आवडत. का नाही आवडत? कारण आपला स्वभाव हा सुख स्वरूप आहे. आपण स्वभावतः कसे आहोत? सुखी आहोत. सुखाच्या ठिकाणी गेल्याशिवाय, त्या क्षणामध्ये प्रवेश केल्याशिवाय आपल्याला चैन मिळत नाही. जोपर्यंत सुखप्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण बेचैन असतो. बरोबर आहे? हो. आणि सुखप्राप्ती झाली की त्या सुखप्राप्तीच्या क्षणामध्ये आपण शांत राहतो, शयनामध्ये राहतो. होतंय असं? सगळ्यांच्या बाबतीत होते, आहे की नाही? पण ते कसं आहे, काही क्षणापुरतं, ते न टिकणार आहे. का? क्षणिक आहे. हा. का? कशामुळं आहे? कारण याच्यापेक्षा जास्त सुखाची इच्छा माझ्यामध्ये निर्माण होते. हे मिळालं पण ह्याच्यापेक्षा अजून जास्त पाहिजे, आणि मग पुन्हा ती भागदौड सुरू होते, आहे की नाही? आणि मग त्या भागदौड मध्ये, त्या चक्कर मध्ये सुख नाही मिळत. हे समजलं ना? मुख्य आपलं कुठे गडबड व्हायली हे समजलं, मग ती गडबड दूर करावी लागते. मग आता काय सांगितलंय आपल्याला की सुख स्वरूप आहोत हे आधी पक्क जाणून घ्यायचं. मग दुःख, दुःखाचे क्षण, संकट, येणारे जे जे काही वादळ आहेत जीवनामध्ये येणारे, हे कसे आहेत? मला स्पर्श करू शकत नाहीत. आणि ही जाणीव जेव्हा माझ्यामध्ये होईल तेव्हा काय होते? मला मुक्तीचा अनुभव येतो. तोपर्यंत नाही. तोपर्यंत आपली ही ओढाताण चालू असते. मग आता हे सगळं होण्यासाठी, हे सगळं आपल्यामध्ये येण्यासाठी काय करावं लागेल? तर मग सांगितलंय की साधना करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा. त्यामुळंच आपण तिथपर्यंत जाऊ, ती प्राप्ती होईल. आता ईश्वराची इच्छा आहे, ईश्वर प्राप्तीची इच्छा आहे आपल्याला. कशासाठी आहे? कारण ईश्वर हा सुखस्वरूप आहे. ईश्वराचं स्वरूप कसं आहे? सुख स्वरूप आहे ईश्वर. आणि आपला स्वतःचा आत्मा कसा आहे? सुख स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हणजे मी कसा आहे? सुख स्वरूप आहे. पण माझ्यावर जी वेगवेगळी पांघरणं आलेली आहेत, पडदे आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पडदे आलेले आहेत, है ना? ते मनाचे पडदे आहेत, बुद्धीचे पडदे आहेत, त्याच्यानंतर माझ्यातल्या अहंकाराचे पडदे आहेत, माझ्यातली जी स्मृती आहे, चित्त आहे, त्याच्यामध्ये जे स्टोअर झालंय त्याचे जे पडदे आहेत, ह्या पडद्यामुळं माझं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये मी स्थित होत नाही. तर मग आता ही सगळी खटपट कशासाठी करायची? तर हे सगळे पडदे, एक 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 पडदे बाजूला काढायचे, हे आवरणं बाजूला करत राहायचं. आणि मग एक जाणून घ्यायचं की मी कसा आहे? सुख स्वरूप आहे. सुखासाठी भागदौड करण्याची मला गरज नाहीये, कारण ते माझ्यामध्येच आहे. किती सुंदर आहे बघा. तुझे आहे तुझ पाशी तुझे आहे तुझ पाशी परी तुझा का चुकला.
ते कुठं आहे? माझ्या जवळच आहे. तुझ्यापासून. बरोबर आहे. बरोबर आहे सर, अगदी छान. पण हे विसरून जातो आपण, हो. आहे की नाही? आता याचा अर्थ आपण काहीच नाही केलं पाहिजे असा पण नाहीये. नाही ना. म्हणून काय सांगितलं आज गुरुजीच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही अगदी बारकाईने जर ऐकलं असेल तर, सब कुछ नियमों से चल रहा है. हा हा हा. कशा चाललंय? नियमान नियमानुसार. चाललेलं आहे. मग त्या नियमानुसारच आपल्याला चालावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ जसं आता वत्सला दिदींनी सांगितलं की मी इंजिनियर आहे, तर मी जेव्हा मी इंजिनिअरिंगचं काम करतो तोपर्यंत कोण आहे? मी इंजिनियर आहे. त्याच्यानंतर मी इंजिनियर आहे का? नाही. हे प्रॅक्टिकली जेव्हा आपण शिकायला लागू तेव्हा आपल्याला सुखप्राप्ती, जे सुख स्वरूप आहे त्याच्यामध्ये स्थित होतो आपण, तोपर्यंत नाही होत. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण केलेलं प्रत्येक कर्म हे कशासाठी आहे? सुखप्राप्तीसाठी आहे. त्याच्यामध्ये एक इच्छा आहे, एक चाह आहे सुखाची. ईश्वर आहे, ईश्वर प्राप्ती. जातो आपण दर्शन घ्यायला, पाया पडायला, बरेचसे देवांकडे जातो आपण, है ना, वेगवेगळ्या स्थानावर जातो, ठिकाणी जातो, यात्रा करतो आपण, है ना, 4 धाम 8 धाम धार यात्रा, सगळ्या यात्रा करतो आपण. कशासाठी करतो? सुख प्राप्त करण्यासाठी. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? सुखप्राप्ती. मग तिकडे का जातो? कारण तो सुख स्वरूप आहे. उगत जात नाही आपण, सुख स्वरूप आहे. तो काय आहे? सुख स्वरूप सुख आहे. स्वरूप आहे. गुरु कोण आहे? गुरुकडे वारंवार का जातो? कारण गुरु हा सुख स्वरूप आहे. तिथे गेल्यानंतर मला सुखप्राप्ती होते, विश्वास आहे माझा, म्हणून जातो. आहे की नाही? म्हणजेच हे सगळं करणं चुकीचं आहे असं नाहीये, परंतु त्याच इच्छेमध्ये इथे काय मिळेल, तिथे काय मिळेल, तिथे काय मिळेल, तिथे काय, या इच्छांमध्ये जेव्हा अडकून पडतो तेव्हा सुखाच्या ऐवजी दुःख मिळायला लागतं. बरोबर आहे की नाही? आपल्या हॅपीनेस प्रोग्राम मध्ये एक पॉइंट आहे बघा, आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले असतात. तुम्ही आनंदी केव्हा होणार, आणि आनंदी होण्यासाठी व्हेन यू विल बी हॅपी, आणि जेव्हा तुम्हाला आनंदी आनंदासाठी तुम्हाला काय काय पाहिजे, कशा कशाची गरज आहे. आहे की नाही? आहेत ना? आपण बघा कशी गमतीशीर उत्तर लिहितो आपण त्याच्यामध्ये. आता जे टीचर्स आहेत त्यांना माहिती आहे वेगवेगळ्या लोकांची कशी कशी उत्तरं येतात, कशी कशी त्यांचे हे येतात, आहे की नाही? मग तिथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपला आनंद, आपलं सुख कुठल्याही ह्याच्याशी जोडायचं नाही. मी ब्राह्मण आहे सुखासाठी नाही, मी क्षुद्र आहे दुःखासाठी नाही, मी शोषित आहे दुःखासाठी नाही, मी शोषण करणारा आहे सुखासाठी नाही. ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा पलीकडे मी आहे, हा मी नाही.
ही जाणीव जेव्हा होते तेव्हा त्या क्षणी मला मुक्ती मिळते. म्हणून काय सांगितलंय, आता या क्षणी तू मुक्त होऊ शकतो. मग हे जाणून घे की तू कसा आहेस, साक्षी आहेस. समजलं ना सगळ्यांना? हो सर. हो सर. छान आहे सर. आजची उदाहरणं पण सुंदर दिलेली आहेत गुरुदेवांनी. मग आता आपण काय करायचं, काय संकल्प करायचा? आपला दायरा वाढवायचा, कुठल्याही गोष्टीमध्ये सीमित अडकून नाही राहायचं. ह्याच्यात कसं आहे दीदी, मला दायराच नाहीये, कुठलाही दायरा मला नाहीये. तुम्ही जेव्हा दायरा वाढवायचा हे मनात घ्याल, त्या क्षणी तुमच्या मनामध्ये काय आहे की मी कुठेतरी सीमेमध्ये आहे, मी सीमित आहे, ही जाणीव झाली तरच दायरा वाढवण्याचं मनात येईल किंवा तशा प्रकारची आपल्याला इच्छा होईल प्राप्त. तर पहिलं एकच जाणून घ्यायचं की मी कसा आहे, असीमित आहे आणि सुख स्वरूप आहे. सुख स्वरूप आहे, सुख असीमित आहे. मिळवण्यासाठी सुख मिळवण्यासाठी धडपड करायची गरज नसून मी स्वतः सुख स्वरूप आहे. सुख स्वरूप आहे. सुखासाठी मला कुठे धडपड करायची गरज नाहीये. पण ह्या प्रपंचाच्या नियमानुसार माझं काम मला दररोज नित्याचं करायचं आहे. मग त्यामध्ये कधी मला फायदा होईल, कधी तोटा होईल, कधी सुखी असेल, कधी दुःखी असेल, आहे की नाही? कधी काहीच होणार नाही. लक्षात आलं ना? हे समजणं खूप गरजेचं. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीमध्ये अडकून पडतो. आपण ऐकतो, खूप छान वाटते, आणि अजून एक 15 दिवसानंतर गेले की आपलं पुन्हा सुरू होते. का सुरू होते? कारण सुख प्राप्तीची इच्छा. आपलं मूळ स्वरूप हे सुख आहे, आणि त्याच्यापासून दूर गेलं की आपली धडपड, आपली बेचैनी सुरू होते. होते की नाही असं? होतं सर. म्हणून वारंवार जाणीव करून द्यायची की मी कसा आहे, सुख स्वरूप आहे. प्राथमिक स्थितीमध्ये, प्रायमरी स्टेजला मी आता आहे, त्याच्यापेक्षा माझा दायरा मला वाढवायचा आहे, हे ठीक आहे. पण आता या क्षणी आणि इथून पुढे मी कसा आहे, मला कुठला दायरा नाही, मला कुठली भिंत नाही, कुठल्याही प्रकारचं जे जे काही माझ्या समोर असेल ते आहे, पण मी तो नाही. आहे की नाही? समजा मी ब्राह्मण आहे मी ब्राह्मण, मी ब्राह्मण आहे, नाही असं नाहीये, पण मी तेवढंच नाहीये. तर ह्याच्याही पेक्षा खूप काही मी आहे, एवढाच नाहीये. मी केवळ ब्राह्मण आहे म्हणणं हे एक न्यूनता आहे आपल्यात. लक्षात आलं ना? हो सर. चला, अजून कोणाला काही प्रश्न विचारत जा तुम्ही. काय प्रश्न विचारत नाहीयेत?
बोलत पण नाहीयेत. कारण कसं आहे ह्याची सूक्ष्मता समजणं खूप गरजेचं आहे. ते जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नाही उतरू शकत त्याला.